सर्वांना नमस्कार. जय भापसे, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी खेड तालुक्यातील बेघर लोकांच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी आज या चर्चासत्रातून आपल्या सर्व बेघर लोकांशी संवाद साधत आहे. आज आपल्याला माहित आहे की खेड तालुक्यामध्ये अनेक लोक अनेक भागातून या चाकणी MIDC मध्ये आपल्या पोटाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा पोट भरण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. चाकणी MIDC मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, बहुराष्ट्रीय अशा नामांकित कंपन्या, विविध नामांकित कंपन्या या ठिकाणी चाकणी MIDC मध्ये आहेत आणि या संदर्भातील महाराष्ट्रातल्या विविध भागातून उपजीविकेसाठी जगण्यासाठी आलेली जी ही बेघर बांधव आहेत, अशा बेघर बांधवांना सरकारी जमिनीवर राहण्यासाठी 1 गुंठा जागा देण्यात यावी या संदर्भामध्ये, अथवा राहण्यासाठी घर देण्यात यावं या संदर्भामध्ये आपल्या संपूर्ण खेड तालुक्यामध्ये जसं की खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, राक्षेवाडी, त्याचबरोबर जित्राई मळा असेल, आंबेठाण असेल, माळुंगे असेल, राशी असेल, त्याचबरोबर भोसे असेल, त्याचबरोबर एकतानगर, राजगुरुनगर, चांडोली, निगोजे, कुरुळी, आळंदी, चाकण, रोकल, वाकी, सेलपिंपळगाव किंवा अदरवाईज संपूर्ण चाकण MIDC या संपूर्ण भागामध्ये दीपकभाऊ ताटे सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून बेघर लोकांच्या संदर्भामध्ये सर्वे सुरू आहे. या सर्वेला अतिशय उत्तुंग असा प्रतिसाद त्या ठिकाणी खेड तालुक्यातील बेघर लोकांचा लाभत आहे, तो मिळत आहे. आणि त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा एक विषय की मुळात आपण आज हे समजून घेणार आहोत की दीपकभाऊ ताटे सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून जो सर्वे सुरू आहे, या सर्वेच्या माध्यमातून सामान्य लोकांपर्यंत ज्या पद्धतीनं जी भूमिका लोकांपर्यंत जायला पाहिजे ती भूमिका त्या ठिकाणी सर्वेकर्ते घेऊन जात आहेत. परंतु ही भूमिका घेऊन जात असताना ज्या पद्धतीचा अतिशय प्रगल्भ असा प्रतिसाद मिळायला हवा आहे, त्याच्यापेक्षा जबरदस्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला या कामामध्ये खेड तालुक्यातून मिळत आहे. मुळात आज आपल्याशी संपर्क साधण्याचं कारण एवढंच आहे की दीपकभाऊ ताटे सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेला जो सर्वे आहे, या सर्वेच्या माध्यमातून खरोखरच माझ्या खेड तालुक्यातील बेघर लोकांना या ठिकाणी हक्काचं घर अथवा जागा त्या ठिकाणी मिळणार आहे का, हे आपण कायदेशीर बाबीत तपासणं गरजेचं आहे. आणि ही जी कायदेशीर बाब आहे, ही कायदेशीर बाब म्हणजे नेमकी कोणती आहे की गेल्या काही महिन्यापासून खेड तालुक्यात, पुणे जिल्ह्यात बेघर लोकांना सरकारी जमिनीवर राहण्यासाठी 1 गुंठा जागा अथवा घर देण्याच्या संदर्भामध्ये भापसेच्या माध्यमातून एक भूमिका मी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयाकडे मांडली होती. आणि ही भूमिका मांडत असताना सातत्याने याचा आम्ही पाठपुरावा करत होतो. पाठपुरावा करत असताना प्रसंगवदनाने त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद बेघर लोकांना घर अथवा बेघर लोकांच्या घरासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अतिशय चांगल्या प्रकारचं पाठबळ, अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने घेतलेली आम्हाला दिसली. आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्व बेघर लोकांच्या हितार्थ काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही खेड तालुक्यामध्ये सर्वे सुरू केला. परंतु सर्वे सुरू करण्याच्या पूर्वी खरोखरच या बेघर लोकांना हक्काचं घर अथवा जागा मिळू शकते का, याच्या संदर्भामध्ये आज आपण कायदेशीर बाबीत काही ठिकाणी आपण तपासणी करणार आहोत. आणि ती कायदेशीर बाब म्हणजे अशी की मुळात बेघर लोक, बेघर बांधव हे सामान्य कुटुंबातला अतिशय आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी या चाकण MIDC मध्ये तो राहत आहे. आणि मग इथं राहत असताना मुळात एक महत्वाचा आपण समजून घेतला पाहिजे विषय, तो म्हणजे असा की एक गायरान आणि दुसरी सरकारी. मुळात महत्वाचा एक विषय असा आहे की दीपकभाऊ ताटे सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण खेड तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सर्वेच्या अनुषंगाने आज आपणास एक गोष्ट मला आनंदाने सांगावीशी वाटते की सर्वेमधून आतापर्यंत साधारणतः सर्वेकर्ते हे 2,500 लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. 2,500 लोकांपर्यंत पोहोचले, त्याच्यापैकी माझ्या अभ्यासानं कमीत कमी 2200 लोक आपल्या ऑफिसला त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज रोजीची वस्तुस्थिती अशी आहे की या ठिकाणी सर्वे करत असताना जो अनुभव त्या ठिकाणी पाहायला मिळतो किंवा जो अनुभव लोकांना येतो, तो संपूर्ण अनुभव डेली त्या ठिकाणी सर्वे करते आम्हाला सांगतच असतात. त्याच्यामध्ये मुळात महत्वाचा एक विषय असा आहे की मी आवर्जून आज खेड तालुक्यातील सर्व बेघर लोकांना एक विषय प्रामुख्याने सांगणार आहे की मुळातच आपण एक गोष्ट कायदेशीर बाबीत समजून घेणं गरजेचं आहे की पहिला विषय हा आहे की आपण गायरान मागतोय की सरकारी मागतोय. आता आपण सुरुवातीला एक विषय घेणार आहोत की गायरान म्हणजे नेमकं काय, आणि दुसरा विषय आपला असणार आहे सरकारी म्हणजे नेमकं काय असेल. तर मुळात महत्वाचा एक विषय असा आहे की शासन निर्णय क्रमांक 03/2011 प्रकल्प 53 जावके दिनांक 12 जुलै 2011 पासून कुठल्याही खाजगीकरणासाठी गायरान जमीन
कुठलीही व्यक्ती अथवा सामाजिक संस्था संघटना यांना कुठल्याही प्रयोजनाकरता मंजूर करता येणार नाही. अशा प्रकारचा अध्यादेश मला वाटतं त्या ठिकाणी पंजाब नॅशनल हायकोर्टाचे जस्टिस यांनी त्या ठिकाणी हा अध्यादेश घेतला आणि त्या ठिकाणी हा अध्यादेश संपूर्ण सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देशासाठी तो लागू केलेला आहे. त्याच्यामुळे पंजाब नॅशनल हायकोर्टाचे जस्टिस जगपाल सिंग यांच्या आदेशानुसार, यांच्या मांडणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला जो निर्णय आहे हा निर्णय संपूर्ण देशासाठी लागू आहे. त्यामुळे मुळात गायरान जमीन ही देताच येत नाही. आणि महत्वाचा विषय, खेड तालुक्यातील तमाम सर्व बेघर लोकांनी ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्यावी की दीपक भाऊ ताटे सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेला जो सर्वे आहे तो गायरान मिळण्यासाठीचा सर्वे नाही किंवा ते गायरान मंजुरीस्तव प्रकरण त्या ठिकाणचा सर्वे केला जात नाही. हा विषय प्रामुख्याने सर्व खेड तालुक्यातील बेघर लोकांनी त्या ठिकाणी लक्षात घेणं मला उचित वाटतं. कारण गायरान जमीन मी आता सांगितलेल्या पद्धतीने ती देता येत नाही. आता राहिला आपला सरकारी जमिनीचा विषय. ज्या पद्धतीने भापशेच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून, गेल्या काही महिन्यापासून खेड तालुक्यातील बेघर लोकांना सरकारी जमिनीवर राहण्यासाठी 1 गुंठा जागा देण्यात यावी, ही जी आपली प्रगल्भ भूमिका होती, याच्यामध्ये मुळात महत्वाचा एक विषय असा आहे की आपण ज्या प्रयोजनार्थ, ज्या नियमामध्ये ही जमीन मागणी केली त्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की त्या असणारं जे प्रयोजन आहे ते म्हणजे असं की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे, नेम 1971 26 निवासी वापरासाठी जमीन देणे, यामध्ये लिलावाने देणे आणि लिलावाशिवाय देणे या मुख्य 2 बाबी आहेत. त्याच्यामध्ये 26 निवासी वापरासाठी जमीन देण्याचे असणारे अधिकार ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांना जिथपर्यंत अधिकार आहे तिथपर्यंत ते, आणि त्यांच्यानंतर जे आयुक्तांना अधिकार आहेत तिथपर्यंत त्यांना जमीन देण्यासंदर्भातले त्यांचे अधिकार ते, हे आपण समजून घेणं काळाची गरज आहे. म्हणूनच सरकारी जमीन आणि गायरान जमीन या दोन्ही मधला विषय आता आपल्याला क्लिअर झाल्यासारखं वाटतं. मुळात गायरान जमीन ही मागितली जात नाही. जे गायरान जमीन मागणी करतील अशा लोकांवरती कायदेशीर कारवाई करण्याचा अध्यादेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने आणि हायकोर्टाने आपल्या त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो अध्यादेश आहे किंवा जो आदेश आहे तो संपूर्ण देशासाठी लागू असणार. आणि म्हणून मग आपण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग सरकारी जमिनीच्या विषयाच्या अनुषंगाला घेऊन आम्ही ज्या सरकारी जमिनीच्या साठी जी भूमिका आमची मांडली ती भूमिका घेऊन जात असताना गेली काही महिन्यापासून आम्ही त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयाकडे या विषया संदर्भामध्ये प्रगल्भ अभ्यासपूर्ण पाठपुरावा त्या ठिकाणी करत होतो. मग हा पाठपुरावा करत असताना ज्या पद्धतीनं सरकारी जमिनीची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली, सरकारी जमिनीच्या संदर्भातला आम्ही पाठपुरावा सुरू केला, त्याचा पाठपुरावा इथपर्यंत येऊन ठेपला की माझ्या अभ्यासानं दिनांक 26/5/2022 रोजी 26/5/2022 रोजी त्या ठिकाणी माननीय तहसीलदार खेड यांनी मौजे चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे येथील सरकारी जमीन गट नंबर 591 474 आणि 142 या सरकारी जमिनीवर राहण्यासाठी जागा अथवा घर देण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड या कार्यालयास पत्र दिले. त्या पत्राचं वर्णन मी खालीलप्रमाणे करेन. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे येथे 5000 बेघर लोकांना येथील सरकारी जमीन, या सरकारी जमिनीवर 5000 बेघर लोकांना राहण्यासाठी 1 गुंठा जागा अथवा घर देण्याच्या अनुषंगाने मौजे चांदूस येथील सरकारी जमीन गट नंबर 474 591 142 या गटाची मोजणीची फी भरण्याच्या संदर्भामध्ये ते पत्र तालुका कार्यकारी तथा तालुका दंडाधिकारी यांच्या सहीनिशी उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड यांच्या कार्यालयास प्राप्त झाले. 26/5/2022 रोजी तहसीलदार खेड यांच्या कार्यालयातून प्राप्त पत्राच्या अनुषंगाने दिनांक 14/9/2022 रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख खेड या कार्यालयाच्या माध्यमातून मला वाटतं भापशेच्या अकाउंट मधून, भापशेच्या खात्यामधून त्या ठिकाणी डीडीद्वारे शासनास अति तातडीची लाखो रुपये मोजणीची फी त्या ठिकाणी आम्ही भरली गेली. आणि तेव्हापासून पुढे हे काम करत असताना आजपर्यंत 658 बेघर लोकांचे प्रस्ताव आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या कार्यालयाकडे दिनांक 17/8/2023 रोजी वर्ग केले. 658 बेघर लोकांचे प्रस्ताव वर्ग करत असताना माननीय जिल्हाधिकारी कार्यालय महसूल शाखा पुणे या कार्यालयाच्या माध्यमातून हे प्रस्ताव त्या ठिकाणी वर्ग झाले. तेव्हा दिनांक 17/8/2023 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योतिताई कदम यांनी माननीय उपविभागीय अधिकारी खेड यांच्या कार्यालयास एक पत्र दिले.
सदर 5,000 बेघर लोकांना मौजे चांदूर तालुका खेड जिल्हा पुणे येथे राहण्यासाठी जागा अथवा घर मिळण्याच्या अनुषंगाने जी काही शासनाची योजना आपल्याला त्यांना देता येते त्या योजनेच्या संदर्भामध्ये आपण आपल्या स्तरावरती दिनांक 22/8/2023 रोजी बैठक घेऊन सदर बैठकीमध्ये आपण त्या ठिकाणी जो काही निर्णय होईल त्या संदर्भामध्ये आम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट करावं अशा प्रकारची भूमिका घेऊन श्रीमती ज्योतिताई कदम निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने सन्माननीय प्रांतसाहेब खेड यांनी दिनांक 18/8/2023 रोजी तहसीलदार खेड त्याचबरोबर पंचायत समिती गट विकास अधिकारी कार्यालय खेड त्याचबरोबर आम्ही मागणी करते म्हणून मी स्वतः दीपक भाऊ अशा पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणी पत्र दिलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने दिनांक 22/8/2023 रोजी त्या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी खेड या कार्यालयामध्ये एक बैठक लागली। सदर बैठक ही 3 वाजता सुरू झाली। दिनांक 22/8/2023 रोजी दुपारी 3 वाजता ही बैठक सुरू झाली आणि या बैठकीच्या अनुषंगाने आमच्या संपूर्ण विषयाची चर्चा त्या ठिकाणी संपूर्ण चर्चा विषयाच्या अनुषंगाने सुरू झाली आणि त्या चर्चेमधून जे काही निष्कर्ष बाहेर आले ते निष्कर्ष मी अतिशय अभिमानाने आपल्या समोर सांगत आहे की त्या ठिकाणी असणारी जी बेघर लोकांसाठीची जी मिळणारी जमीन आहे या जमिनीबाबत मोजणी करण्यासाठी अंतिमरित्या माननीय तहसीलदार खेड आणि सर्व प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या मिळालेल्या आदेशाच्या अनुषंगाने दिनांक 14/9/2022 रोजी अति तातडीची लाखो रुपये मोजणीची फी मौजे चांदूर तालुका खेड जिल्हा पुणे येथील सरकारी जमीन गट नंबर 591 474 आणि 142 या गटाची मोजणी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी फी भरलेली आहे। संबंधित फी भरल्यापासून पुढे आपण 658 बेघर लाभार्थ्यांचे जी काही प्रस्ताव सादर केले ते 658 बेघर लाभार्थ्यांचे प्रस्ताव माननीय तहसील कार्यालय खेड यांच्या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने ही फी भरल्याच्या नंतर ज्या पद्धतीने आम्ही याचा पाठपुरावा सुरू केला त्या पद्धतीने 22/8/2023 रोजी बैठक संपूर्ण झाली। बैठक संपन्न झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये असा निष्कर्ष निघाला की त्या ठिकाणी खेड तालुक्यातील गावाची नावे व बेघर लोकांची यादी त्या ठिकाणी आम्हाला सादर करावी अशा प्रकारचा लेखी पत्र त्या ठिकाणी माननीय प्रांत साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी दिले आणि म्हणून मग दीपक भाऊ ताटे सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण खेड तालुक्यामध्ये संपूर्ण चाकण MIDC मध्ये खेड तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये आम्ही त्या ठिकाणी बेघर लोकांच्या सर्वेला आम्ही प्राधान्यक्रम दिलेला त्या ठिकाणी प्रामुख्याने तुम्हाला आज सांगावासा वाटतो आणि या सर्वेच्या माध्यमातून अनेक लोक त्या ठिकाणी दीपक भाऊ ताटे सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जॉईन होत आहेत। 2500 लोक या ठिकाणी जॉईन झालेले आहेत। सर्व बेघर लोकांना आजच्या या शुभ प्रसंगी किंवा आजच्या या आपल्या चर्चेच्या माध्यमातून हात जोडून विनंती करणार आहे की आपण खेड तालुक्यामध्ये बेघर आहात, आपण या ठिकाणी मुलाचं शिक्षण आहे, आपल्या अतिशय तुटपुंजा पगारीमध्ये आपलं कुठल्याही पद्धतीनं आपल्याला मुलांना योग्य पद्धतीचं शिक्षण देता येत नाही ना तर आपण व्यवस्थित आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही। अशा स्थितीमध्ये माननीय आमदार महोदय असतील, माननीय खासदार महोदय असतील, माननीय जिल्हा परिषद सदस्य असतील अथवा कुणी असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा शासन किंवा प्रशासन असेल, यामध्ये मला प्रामुख्याने सांगायचं आहे की आपण आज या ठिकाणी पोट भरण्यासाठी आलेलो आणि पोट भरण्यासाठी आल्याच्या नंतर आपल्या हक्काचं घर आपल्याला मिळणं कठीण आहे। आपण या ठिकाणी राहतो, आपण काम करतो, आपल्याला मतदानाचा अधिकार आहे, आपल्याकडे रेशन कार्ड आहे, आपल्याकडे आधार कार्ड आहे, आपल्याकडे मतदान कार्ड आहे किंवा आपल्याकडे त्या ठिकाणी प्रत्येक म्हणजे इथं राहत असण्याचा जो काही पुरावा आहे अशा पुराव्यानिशी आपण भापसेच्या केंद्रीय कार्यालयाशी आपण संपर्क साधणं मला आवश्यक वाटतं सर्वेच्या माध्यमातून, कारण की येणाऱ्या काळामध्ये कुठलाही राजकीय नेता आपल्याला काही देईल अथवा ना देईल असं मला काही सध्याच्या गेली 5 वर्षाच्या राजकीय स्थितीमध्ये मला कुठं वाटत नाही आणि मला असं कुठं काही दिसून येतही नाही। परंतु एक सातत्याने मी भूमिका मांडलेली आहे की शेवटच्या माणसासाठी काम करणं माझी नैतिक जबाबदारी आहे। त्याच्यामध्ये मुळात महत्वाचा एक विषय की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीसाठी जात धर्म संत पंत प्रांत तालुका जिल्हा पक्ष संघटना अशा सर्व गोष्टीच्या पलीकडे जाऊन काम करणं मला आवश्यक वाटतं आणि ही भूमिका घेऊन मी खेड तालुक्यामध्ये 5000 बेघर लोकांना हक्काचं घर, हक्काची जागा त्या ठिकाणी मिळवून देण्याचं काम अतिशय प्रगल्भ आणि अतिशय अभ्यासपूर्ण मी त्या ठिकाणी करत आहे। या संदर्भामध्ये मी गेली काही मिनिटांपासून आपल्या समोर प्रत्येक विषयावरती मी आपल्याला विश्लेषित पद्धतीने त्या ठिकाणी माहिती देण्याचं काम करत आहे। आज मला या ठिकाणी महत्वाचा विषय हा मांडायचा आहे की राहतात, काम करतात, सर्व लोकांकडे डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष किंवा कुठलेही राजकीय सत्ताधारी लोक त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे त्या भूमिकेतून काम करण्याचं त्या ठिकाणी त्यांचं नियोजन किंवा प्रयोजन असल्याचं मला त्या ठिकाणी दिसून येत नाही। लोकांना न्याय देणारा विषय आम्ही घेऊन त्या ठिकाणी जात आहोत, अतिशय कायदेशीर भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे।
त्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयाकडून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद बेघर लोकांना न्याय देण्यासंदर्भामध्ये केवळ फक्त तोंडी नाही तर लेखी प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे। लाखो रुपये मौजे चांदूस तालुका खेड येथील जमीन मोजणीच्या संदर्भामध्ये 5,000 लोकांना जी जमीन अलॉटमेंट आहे त्याचे मोजणीचे पैसे आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहेत। आणि मग येणाऱ्या काळामध्ये 5,000 लोकांच्या नंतर जर समजा आज सर्वेच्या माध्यमातून गेली 15 दिवसात 2,500 लोक आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्या ठिकाणी नोंदणी करत असतील, नोंदणी करून त्या ठिकाणी सदस्यत्व स्वीकारित असतील तर आपण सुद्धा घरी न बसता, आपण सुद्धा कुठेही पद्धतीने वेळ न वाया घालवता तात्काळ आपण भापसेच्या केंद्रीय कार्यालय खंडोबा माळ चाकण तालुका खेड जिल्हा पुणे सरळ या ठिकाणी आपण संपर्क साधावा। आपल्याला ज्या पद्धतीने ऑफिसला पोहोचण्यासाठी कुठेतरी आपल्याला वाटतं की बाबा आम्हाला ऑफिस वगैरे काही माहित नाही तर अशा वेळेला आपण आपल्या मॅपवरती भापसे केंद्रीय कार्यालय असं आपण टाईप करावं जेणेकरून की आपल्याला त्या ठिकाणी कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग सोपा होईल, सुखकारक होईल। अशा पद्धतीची भूमिका आपणासमोर घेऊन आज या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला आणि हा संवाद साधत असताना पुनश्च सर्व बेघर बांधवांना खेड तालुक्यातील माझ्या सर्व साळी माळी तेली लोहार सुतार कुंभार डकलवर कोकलवर वडार पारधी भिल्ल आदिवासी कैकाडी दिसारी नावी तेली तांबुडी मातम बौद्ध चर्मकार ढोर कुंभार पारधी गाय पारधी पाचे पारधी वंजारा बंजारा कोष्टी कोळी मराठा कुणबी कामगार कष्टकरी शेतकरी दीन दलित दुबळा शोषित पीडित ओबीसी अल्पसंख्याक कामगार कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी भापसेने जो उचललेला हा विडा आहे याच्यामध्ये आपण मोलाचं सहकार्य देऊन आपलं सदस्यत्व नोंदवावं। कारण की मौजे चांदूस तालुका खेड जिल्हा पुणे येथील सरकारी जमीन गट नंबर 591 474 142 या गटाचे मोजणीचे पैसे आपण पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून शासनास भरलेले आहेत आणि 5,000 पैकी 2,500 बेघर लोकांची नोंदणी आपल्याकडे पूर्णपणे झालेली आहे। लवकरात लवकर येणाऱ्या काळामध्ये राहिलेले 2,500 सुद्धा त्या ठिकाणी नोंदणी करून पूर्ण होतील तेव्हा माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयामार्फत सदर जमीन मोजणी करण्याच्या संदर्भामधला अंतिम निर्णय घेण्याच्या संदर्भात आपली जी भूमिका आहे आपण भूमिका मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याच्यामुळे आज माझ्याकडे पहिल्या टप्प्यामध्ये दाखल झालेली जी काही बेघर बांधव आहेत हे फक्त केवळ 658 होते। 658 मध्ये आज जवळजवळ त्या ठिकाणी सर्वेच्या रूपाने लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे। म्हणून आपण कुठेही वेळ न वाया घालवता थेट आपण सदस्यत्व घेण्यासाठी, सदस्यत्व स्वीकारण्यासाठी आपण भापसे केंद्रीय कार्यालय आपल्या मॅपवरती टाईप करून गुगलच्या माध्यमातून मॅपवरती टाईप करून आपण भापसे केंद्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। सर्व पुणे जिल्हा प्रशासनाचे, सर्व पुणे जिल्हा पोलीस प्रशासनाचे, सर्व जिल्ह्यातील माजी माननीय आमदार महोदय, माननीय आजी माजी सर्व आमदार महोदय, खासदार महोदय, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सर्व नगरसेवक सर्वांना या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन करतो। त्याच्या पाठीमागचं विशेष कारण म्हणजे असं आहे की खरोखरच माननीय जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, माननीय आयुक्त कार्यालय पुणे आणि सर्व लोकप्रतिनिधी, सर्व शासन प्रशासनाच्या माध्यमातून या 5,000 बेघर लोकांना न्याय देण्यासाठी सर्व राजकीय पक्ष की विचारधारा, सर्व राजकीय पक्ष सर्व आपण जागेवर ठेवावं आणि या 5,000 लोकांच्या संदर्भामध्ये जी आम्ही घेतलेली भूमिका आहे, जे लाखो रुपये भरून आमचे पैसे जमीन मोजणीसाठी चांदूस येथील गट नंबरसाठी जमीन मोजणीसाठी लाखो रुपये आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांची सकारात्मक भूमिका राहावी। सर्वे करण्यासाठी प्रत्येक एरियामध्ये काही दीपक भाऊ ताटे सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या समन्वयक महिला मंडळी त्या ठिकाणी सर्वे करण्यासाठी खेड तालुक्यामध्ये घर टू घर सर्वे चालू आहे। त्या सर्वेला आपण सर्वजणांनी अतिशय उत्तुंग असा प्रतिसाद द्यावा, अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन त्या ठिकाणी आपलं नाव नोंदवावं एवढीच आपणा सर्वांना विनंती करतो। परत एकदा पुणे जिल्हा प्रशासनाचं या ठिकाणी पुणे जिल्हा प्रशासन, पुणे जिल्हा पोलीस प्रशासन सर्वांचं या ठिकाणी मनोमन अभिनंदन करतो, आभार मानतो। आपण अशाच प्रकारे या 5,000 लोकांना न्याय देण्यासाठी मला खंबीर बळ द्यावं। आपण कायदेशीर सुरू असलेल्या या विषयाला घेऊन जात असताना अतिशय कायदेशीर मार्गाने आम्हाला या ठिकाणी जमीन मोजणी होऊन येणाऱ्या लवकरात लवकर काही दिवसामध्ये सर्व बेघर बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे याची सर्व बेघर बांधवांनी नोंद घ्यावी। या ठिकाणी थांबतो। जय भापसे, जय महाराष्ट्र।